Hello student, my name is Professor D. A. Bhosle, working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आपण युनिट नंबर 2 जो आहे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग तो चालू केलेला आहे. तर आता या युनिटमध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस आणि कोर प्रिन्सिपल्स, त्यानंतर आपण प्लॅनिंग, कम्युनिकेशन प्रॅक्टिसेस हे आपण पॉईंट्स डिस्कस केले होते. कोर प्रिन्सिपल्स जे आहेत महत्त्वाचे मी सांगितले होते की आपल्याकडे जे 7 कोर प्रिन्सिपल्स आहेत, महत्त्वाचे जे मेन प्रिन्सिपल्स आहेत ते आपण बघितले होते. त्यानंतर कम्युनिकेशन फेज 1 आहे ती आपली कम्युनिकेशन आणि त्या रिलेटेडचे सुद्धा प्रिन्सिपल्स आपण बघितले होते. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्लॅनिंग प्रॅक्टिस म्हणजे काय आणि प्लॅनिंग प्रॅक्टिसेसचे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत ते बघायचे आहेत. आणि त्यानंतर मॉडेलिंग प्लॅन. आता बघा, आपण पहिल्यांदा सॉफ्टवेअर डिझाईन करणार, त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, कम्युनिकेशन करून डेटा रिक्वायरमेंट्स कलेक्ट करणार आणि त्यानंतर आपण त्याच्यासाठी आपण प्लॅनिंग करणार. मग ते प्लॅनिंग करण्यासाठी कोणकोणत्या म्हणजे गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत किंवा प्लॅनिंग करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं हे डिसाईड करायला पाहिजे. आणि त्यानंतर ते प्लॅनिंग केलेल्या जे काही आपल्याकडे डेटा आहे किंवा ते प्लॅनिंग आपण जे काही करणार आहोत त्याच्यानुसार आपण आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचं ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस म्हणजेच काय, तो समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती डिझाईन. म्हणजेच ॲनालिसिस आणि डिझायनिंग हे मॉडेलिंगमध्ये 2 पार्ट्स येतात, ॲनालिसिस अँड डिझाईन. आणि त्यानंतर थर्ड पार्ट आहे तो कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस म्हणजेच काय, तर आता आपण ॲनालिसिस केलो, डिझाईन केलो आणि त्याचं काय करायचं, कोडिंगमध्ये कन्व्हर्जन करायचं. म्हणजे कशा पद्धतीनं करायचं त्याचे सुद्धा प्रिन्सिपल्स आपण बघणार आहोत. तर आता फर्स्ट पॉईंट आहे प्लॅनिंग प्रॅक्टिसेस. प्लॅनिंग म्हणजेच काय, आपण एखादं टास्क करणार असेल तर आपण त्याच्यासाठी काय करतो, प्लॅनिंग करतो, म्हणजे मॅनेजमेंट करतो. तर त्यालाच म्हणायचं प्लॅनिंग प्रॅक्टिसेस. प्लॅनिंग प्रॅक्टिसेस इज अन ॲक्टिव्हिटी दॅट इन्क्लूड्स दी सेट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्निकल प्रॅक्टिसेस दॅट सॉफ्टवेअर हॅज टू बी फॉलो द डेफिनेट डायरेक्शन. म्हणजे सॉफ्टवेअर डिझाईन करण्यासाठी आपल्याला एक डायरेक्ट वे मिळेल जेणेकरून त्याच्यानुसार प्लॅनिंग केल्यानुसार तो डेव्हलप होईल. तर व्हेरियस प्लॅनिंग प्रिन्सिपल्स आहेत. प्रिन्सिपल नंबर 1 आहे अंडरस्टँड दी स्कोप ऑफ दी प्रोजेक्ट. म्हणजे पहिल्यांदा आपण त्या प्लॅनिंग करण्याच्या आधी आपण कम्युनिकेशन केलेलं आहे, तेव्हा आपण काय करायचं आहे, प्लॅनिंग करताना त्या प्रोजेक्टचं स्कोप काय आहे हा समजून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड प्रिन्सिपल आहे मेक दी प्लॅनिंग बाय इन्व्हॉल्विंग दी कस्टमर. म्हणजे आपण जे प्लॅनिंग करणार आहोत त्या प्लॅनिंग करताना त्या कस्टमरला त्या प्लॅनिंगमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. कारण कस्टमर जेव्हा सांगेल, स्पेसिफाय करेल की आपल्याला जो सॉफ्टवेअर सिस्टीम पाहिजे त्याला कशा पद्धतीनं पाहिजे किंवा तो कधी डिलिव्हर करायचा आहे किंवा त्याच्यात फंक्शन्स काय ॲड करायचे आहेत किंवा त्याची कॉस्ट काय आहे, हे कस्टमर जेव्हा इन्व्हॉल्व असेल तेव्हाच आपण त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करू शकतो. त्यानंतर प्रिन्सिपल नंबर 3 आहे प्लॅनिंग ॲक्टिव्हिटी शुड बी ॲटरेटिव्ह. म्हणजे ॲटरेटिव्ह म्हणजेच काय, इंटरॅक्शन हेल्प्स दी डेव्हलपर टू अकॅमोडेट दी चेंजेस दी सिस्टीम प्लॅन. म्हणजेच प्लॅनिंग ही एक अशी आहे की ज्याच्यानुसार आपण पूर्ण सिस्टीम चेंज करू शकतो. प्लॅनिंग जर चेंज केलं तर पूर्ण सिस्टीमचा जो प्लॅन आहे तो चेंज होणार आहे. म्हणजे ते एक आयट्रेटिव्ह आहे. म्हणजे एक तो जेव्हा आपण एक 50% काम कंप्लीट केलं असेल तेव्हा आपल्याला वाटलं असेल की अजून एक मॉडेल यामध्ये महत्त्वाचा आहे जो ॲड करायला पाहिजे, तेव्हा परत ती लूप फिरत राहणार, परत त्याचं मॉडेलिंग होणार. मग त्यानुसार आपण काय आहे, आयट्रेटिव्ह लूप कंडिशन आहे. त्यानंतर प्रिन्सिपल नंबर 4 आहे मेक दी एस्टिमेशन बेस्ड ऑन दी नॉलेज. म्हणजेच काय, त्या प्रोजेक्टचं जे एस्टिमेशन आहे, म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये किती लोक काम करणार आहेत, त्याचे ड्युरेशन किती वापरणार आहोत, त्यानंतर त्या प्रोजेक्टवरती वेगवेगळे टीम्स कोणकोणते वर्क करणार आहेत, त्याच्यानुसार काय करायचं आहे, त्याचं एस्टिमेशनसुद्धा समजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यानुसार सुद्धा आपण प्लॅनिंग करायचं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल नंबर 5 आहे कन्सिडर रिस्क व्हाईल डिफायनिंग दी प्लॅन. म्हणजे आपण जेव्हा प्लॅन करतो तेव्हा प्रोजेक्टमध्ये फ्लेक्झिबल चेंजेस असतात, तेव्हा अडथळेसुद्धा येऊ शकतात, त्याचंसुद्धा आपण प्लॅनिंग करता आलं पाहिजे. त्यानंतर प्रिन्सिपल नंबर 6 आहे बी रिअलिस्टिक. म्हणजेच काय, सॉफ्टवेअर आपण जे डेव्हलप केलं म्हणजे 100% आपलं तो परफेक्ट झाला आहे असं कधीही दूर नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कधीही ॲम्बिग्युटीज किंवा बजेट चेंज होऊ शकतं किंवा त्याचं शेड्युलिंग चेंज होऊ शकतं, डेव्हलपरकडून वेगवेगळ्या चुका होऊ शकतात. त्यामुळे 100% आपला सॉफ्टवेअर जो आहे तो परफेक्ट झालेला नसतो कधीही. त्यामुळं बी रिअलिस्टिक, आपण रिअलिस्टिक असलं पाहिजे. नेक्स्ट प्रिन्सिपल नंबर 7 आहे ॲडजस्ट ग्रॅन्युलरिटी अकॉर्डिंग टू प्लॅन. म्हणजे ग्रॅन्युलरिटी म्हणजेच काय, ग्रॅन्युलरिटी मीन्स हाऊ मच डिटेल्ड
इज युअर प्रोजेक्ट प्लॅन. म्हणजे तुमचा कसा प्रोजेक्ट प्लॅन तो इन डिटेल असतो, त्याला म्हणायचं ग्रॅन्युलॅरिटी. द फाईन ग्रॅन्युलॅरिटी प्लॅन प्रोव्हाइड्स दी मोर वर्क प्लॅन डिटेल्स प्लेनड रिलेटिव्हली शॉर्ट टाईम इन्क्रीमेंट. म्हणजे जर ग्रॅन्युलरिटी आपण नाही केलो, म्हणजे डिटेलमध्ये आपण जर प्लॅनिंग नाही केलो, तर थोड्या कालावधीच पुरतंच आपल्याला काय मिळणार आहे, टाईममध्येच तो प्रोजेक्ट चांगला वाटतो. नंतर ना मग आपल्याला त्या प्रोजेक्टमध्ये लाँग पिरियडसाठी आपण तो यूज करू शकणार नाही. त्यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल आहे इन्श्युअर दी क्वालिटी. इन्श्युअर दी क्वालिटी म्हणजेच काय, प्लॅन असा तयार करायचा की त्या प्लॅनवरून त्या सॉफ्टवेअरची क्वालिटी आयडेंटिफाय करता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला प्लॅनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे डिस्क्राईब दी अकॉमोडेटेड चेंजेस. म्हणजेच काय, तो जो प्लॅन असतो सॉफ्टवेअर टीमला आपण काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे जी कोणती टीम डेव्हलपमेंट करणार आहे त्या टीमला, आणि त्या टीमनुसार त्याच्यात जर काही चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा चेंजेस करता आले पाहिजेत. म्हणजे प्लॅनिंग करण्यासाठी समजा एखादी टीम असेल तर त्या टीमने जो डेव्हलपर आहे, जो कन्स्ट्रक्शन करणार आहे, त्याच्यानुसार आपण ते प्लॅनिंगचे चेंजेससुद्धा करता आले पाहिजेत. नेक्स्ट लास्ट प्रिन्सिपल आहे ट्रॅक दी प्लॅन फ्रिक्वेंटली अँड मेक दी चेंजेस ॲज पर दी रिक्वायरमेंट. ट्रॅक दी प्लॅन म्हणजेच काय, प्लॅन मस्ट बी ॲडजस्टेड फ्रिक्वेंटली. म्हणजे प्रत्येक वेळी जर काही चेंजेस झाले तर त्या प्लॅनमध्ये सुद्धा आपण ॲडजस्ट करता आले पाहिजेत. असे हे प्लॅनिंगचे 10 प्रिन्सिपल्स आहेत. ह्याच्यानुसार जर का आपण प्लॅनिंग केलो एखाद्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी, तर जो आपला सॉफ्टवेअर डेव्हलप होणार आहे तो हाय क्वालिटी असणार आहे. तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चनसुद्धा विचारतात बाळांनो, एक्सप्लेन प्लॅनिंग प्रिन्सिपल्स एनी 4. तेव्हा तुम्ही हे प्लॅनिंग प्रिन्सिपल जे आहेत ते लिस्ट करा आणि 1 बाय 1 एक्सप्लेन करू शकता. तर आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, मॉडेलिंग प्रॅक्टिसेस. म्हणजे एकदा का आपण प्लॅनिंग केलं तर त्या प्लॅनिंगनुसार आपण काय करायचं आहे, त्याचं मॉडेल्स डिझाईन करायचे आहेत. मग मॉडेल डिझाईन करताना आपण त्याच्यासाठी पहिल्यांदा तर जे काही प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यानुसार आपण ते ॲनालिसिस करायचे आहेत. तर मॉडेलिंग प्रॅक्टिसेस म्हणजेच काय, तर मॉडेल्स आपण क्रिएट करायचे आहेत बाय युझिंग अंडरस्टँडिंग दी सिस्टीम. म्हणजे तो प्लॅन आहे त्याच्यावरून आपण मॉडेल्स डिझाईन करायचे आहेत. ड्युरिंग दी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट देअर आर 2 काइंड्स ऑफ मॉडेल्स दॅट आर डेव्हलप्ड. म्हणजे आपण जेव्हा प्लॅनिंग केल्यानंतर मॉडेलिंग करताना आपण त्याच्यासाठी 2 मॉडेल्स डिझाईन करतात. एक ॲनालिसिस मॉडेल आणि सेकंड आहे तो डिझाईन मॉडेल. ॲनालिसिस मॉडेल आणि डिझाईन मॉडेल हे 2 मॉडेल्स डिझाईन का होतात, ॲनालिसिस म्हणजेच काय, जो काही प्लॅन आहे आपण तो समजून घ्यायचा आहे, ॲनालिसिस करायचं आहे आणि त्याच्यानुसार डिझाईन करायचं आहे मॉडेलचं, म्हणून सेकंड मॉडेल आहे डिझाईन मॉडेल. तर फर्स्ट जो मॉडेल आहे तो आता आपण बघूया ॲनालिसिस मॉडेलिंग. ॲनालिसिस मॉडेलिंग म्हणजेच काय, प्लॅनिंग केलेला जो डेटा आपल्याकडे आहे त्याच्यानुसार आपण आता सध्या ॲनालिसिस करायचं आहे. आणि त्याचेसुद्धा वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत. म्हणजे ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं, तर त्याचे 5 प्रिन्सिपल्स आहेत, ते आपण 1 बाय 1 बघूया. फर्स्ट प्रिन्सिपल आहे द इन्फॉर्मेशन डोमेन ऑफ द प्रॉब्लेम मस्ट बी रिप्रेझेंटेड अँड अंडरस्टूड. द इन्फॉर्मेशन ऑफ द डोमेन प्रॉब्लेम म्हणजेच काय, इट रिप्रेझेंट दॅट द डेटा दॅट फ्लोज इन अँड आउट ऑफ द सिस्टीम. म्हणजे ॲनालिसिस, आपण ते ॲनालिसिसची एक काय करायचे आहे, डायग्राम्स वगैरे ड्रॉ करून त्यामध्ये एक डेटा कोणता इन होतो आणि कोणता आउट जातो हे आपण काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे. फॉर डिझायनिंग अँड डिझायनिंग द ॲनालिसिस मॉडेल इट इज नेसेसरी टू अंडरस्टँड दी डेटा फ्लो. ॲनालिसिस मॉडेल म्हणजेच काय, इन्फॉर्मेशन कोण इन्सर्ट करणार आहे आणि कुणाला ती इन्फॉर्मेशन शो करायची आहे, ह्या पद्धतीने इन आणि आउट ऑफ दी सिस्टीम ती आपण रिप्रेझेंट करता आली पाहिजे. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे द फंक्शनॅलिटी ऑफ दी सॉफ्टवेअर मस्ट बी परफॉर्म्ड. म्हणजे फंक्शनॅलिटीज म्हणजेच काय, देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ दी फंक्शनॅलिटी दॅट मस्ट बी प्रेझेंट इन द सिस्टीम. सम फंक्शन्स कॅन बी डिरेक्टली बेनिफिशियल टू द युजर, सम फंक्शन्स आर कंट्रोल फंक्शन्स अँड सम फंक्शन्स आर ट्रान्सफॉर्मिंग दी डेटा. म्हणजे असे फंक्शन्स आपल्याला काय करायचे आहे, जे फंक्शन रिप्रेझेंट करतात किंवा कंट्रोल करतात, असे फंक्शन्स आपल्याला त्या सिस्टीममध्ये प्रेझेंट करायचे आहेत. त्यानंतर थर्ड प्रिन्सिपल आहे द बिहेवियर ऑफ द सॉफ्टवेअर मस्ट बी रिप्रेझेंटेड बाय मॉडेल. म्हणजे तो सॉफ्टवेअर कसा वर्क होणार आहे त्याचं जे आपण डायग्राम वगैरे ड्रॉ करायची, ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला ते कशा पद्धतीनं तो रिप्रेझेंट करायचं हे आपल्याला त्या सॉफ्टवेअरचं बिहेवियर किंवा त्या सॉफ्टवेअरचं वर्किंग आपल्याला कॉम्प्युटर सिस्टीममध्ये इनपुट दिल्यानंतर आउटपुट कशा पद्धतीने येतो, हे इंटरॅक्शन कसं आहे, तर ते आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. त्यानंतर फोर्थ आहे
the model should be created in such a way that is represent the details of software in layered or hierarchical manner. म्हणजे जो मॉडेल आपण डिझाईन करणार आहोत, ॲनालिसिस मॉडेल जो डिझाईन करणार आहोत, तो मॉडेल्स बघितल्यानंतर आपण तो सॉफ्टवेअर कसा रिप्रेझेंट करायचा आहे किंवा त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण कशा पद्धतीनं वर्क केलेलं आहे हे रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. म्हणजे सॉफ्टवेअर सिस्टीम्स आर युजली क्रिएटेड टू सॉल्व कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स अँड लार्ज अँड कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स आर सॉल्वड बाय डिवायडिंग कॉन्कर स्ट्रॅटेजी. डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजी म्हणजेच काय, मोठमोठे प्रॉब्लेम्स असतात ते काय करायचे आहेत, स्मॉल प्रॉब्लेम्समध्ये डिवाईड करायचे आहेत आणि ते प्रॉब्लेम्स वन बाय वन सॉर्ट आउट करायचे आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला ते मॉडेल्स डिझाईन करायचे आहेत. त्यानंतर फिफ्थ आहे द ॲनालिसिस टास्क मस्ट मूव्ह फ्रॉम बेसिक इन्फॉर्मेशन टू द इम्प्लिमेंटेशन ऑफ द कस्टम. म्हणजे ॲनालिसिसमधून असा डेटा मूव्ह करायचा ज्याचा यूज आपल्याला डिझाईनसाठी यूज करता आला पाहिजे. म्हणजे ॲनालिसिसची इन्फॉर्मेशन ही ट्रान्सफर कोणाला करायची आहे, डिझाईन मॉडेलिंगला. अशा पद्धतीनं आपल्याला ॲनालिसिस आता बघायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डिझाईन मॉडेलिंग. मग आता तुम्ही डिझाईन करणार, ॲनालिसिस केला त्यानंतर त्याचं डिझायनिंगमध्ये कन्व्हर्जन करणार. तर ते डिझाईन कसं करायचं, त्यातले फर्स्ट प्रिन्सिपल आहे ॲनालिसिस मॉडेल मस्ट बी युज्ड टू क्रिएट डिझाईन मॉडेल. ॲनालिसिस मॉडेल आपण कशासाठी यूज करणार आहोत, डिझाईन मॉडेल तयार करण्यासाठी. कारण ॲनालिसिस मॉडेलचं जे काही आउटपुट आहे त्याचं इनपुट म्हणून डिझाईन मॉडेलसाठी जाणार आहे. नेक्स्ट आहे कन्सिडर द आर्किटेक्चर ऑफ द सिस्टीम टू बिल्ड. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्या सिस्टीमचा आर्किटेक्चर डिझाईन करायचं आहे. म्हणजे डायग्राम्स वगैरे ड्रॉ करायचे आहेत वेगवेगळ्या आणि त्याच्यानुसार आपल्याला त्याचं ॲनालिसिस मॉडेलचं यूज करून आपण आर्किटेक्चर ड्रॉ करून रिप्रेझेंट करायचं आहे. जेणेकरून कोणत्याही युजरला आर्किटेक्चर बघितल्यानंतर तो सॉफ्टवेअर कशा पद्धतीनं वर्क होणार आहे ते समजणार आहे. त्यानंतर थर्ड प्रिन्सिपल आहे डिझाईन ऑफ डेटा इज अन इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी. डिझाईन ऑफ डेटा इज अन इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय, जे काही आर्किटेक्चर डिझाईन असणार आहे त्या आर्किटेक्चर डिझाईनवरून आपल्याला इझी लक्षात आलं पाहिजे की ते सॉफ्टवेअर कशा पद्धतीनं आहे. त्यानंतर फिफ्थ आहे युजर इंटरफेस डिझाईन मस्ट बी ॲज पर द नीड्स. युजर इंटरफेस डिझाईन मस्ट बी ॲज पर द नीड्स म्हणजेच काय, जेवढ्या रिक्वायरमेंट्स आहेत, आपण कम्युनिकेशन जेव्हा केलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याकडे ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्सनुसार आपल्याला काय करायचं, डिझाईनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. म्हणजे आपल्याला एखादी रिक्वायरमेंट डिझाईन करताना लक्षात आली तर आपण तिथं लगेच डिझाईन करायचं नाही, पण त्याच्यानुसार कम्युनिकेशन प्लॅनिंग करून त्याचं परत ॲनालिसिस करून डिझाईन अशा वेनं आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन मॉडेल्स क्रिएट करायचे आहेत. त्यानंतर फिफ्थ आहे युजर इंटरफेस डिझाईन सिक्स्थ आहे कॉम्पोनंट लेवल डिझाईन मस्ट बी फंक्शनली इंडिपेंडंट. म्हणजे फंक्शनली इंडिपेंडन्स म्हणजेच काय, त्याची जी काही क्वालिटी आहे म्हणजे वेगवेगळे मॉडेल्स असणार आहेत त्याच्यावरती डिपेंड नसला पाहिजे. तर फंक्शनल इंडिपेंडन्स इज द क्वालिटी दॅट इंडिकेट्स द सिंगल mindedness of the software component. Ideally every component must focus on functionality at a time. म्हणजेच काय, कॉम्पोनंट लेवल जेव्हा आपण डिझाईन करतो तेव्हा त्याच्या फंक्शनॅलिटी इंडिपेंडन्स असले म्हणजे एकमेकावरती डिपेंड नको, त्याला म्हणायचं फंक्शनॅलिटी इंडिपेंडंट. त्यानंतर सेवन्थ आहे कॉम्पोनंट मस्ट बी लूजली लूजली कपल्ड. म्हणजेच काय, इफ द कॉम्पोनंट आर टाईटली कपल्ड देन एरर प्रोपॅगेशन माइट बी इन्क्रीज्ड. तर आपल्याला ते काय करायचे आहेत, एरर्स रिमूव्ह करायचे आणि मेंटेनिंग सच अ सिस्टीम बिकम डिफिकल्ट. जेणेकरून कॉम्पोनंट आपण कधी जर हायली जर आपण पकडलं तर काय करायचं आहे, त्याच्यामुळं एरर्स येतात आणि त्या एरर्स येऊ नयेत म्हणून आपण ते लूजली काय करायचे आहेत, डिझाईन करायचे आहेत. त्यानंतर एट्थ प्रिन्सिपल आहे डिझाईन रिप्रेझेंटेशन मस्ट बी इझी टू अंडरस्टँड. म्हणजे जे काही डिझाईन असणार आहे ते समोरच्या व्यक्तीला कधी बघितल्यानंतर समजता आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे. डिझाईन डेव्हलपमेंट मस्ट बी आयटरेटिव्ह म्हणजेच काय, समजा एखादी एरर आली किंवा आपल्याला करेक्शन करायचे असतील तर तेव्हा ते परत चेंजेस करता आले पाहिजेत. अशा पद्धतीनं डिझाईन आपण करायचं आहे. तर आता लास्ट पॉईंट बघायचा आहे कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस. कन्स्ट्रक्शन म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, आता तो स्वतः कन्स्ट्रक्ट करायचा आहे प्रोजेक्ट. म्हणजेच कन्स्ट्रक्शन इज बेस्ड ऑन दी प्रिपरेशन प्रिन्सिपल, कोडिंग प्रिन्सिपल आणि व्हॅलिडेशन प्रिन्सिपल. म्हणजे कन्स्ट्रक्शन आपण कधी करतो, जेव्हा आपण प्लॅनिंग करतो, कम्युनिकेशन करतो, प्लॅनिंग करतो, ॲनालिसिस करतो, डिझाईन करतो, तेव्हाच आपण कन्स्ट्रक्शन अप्लाय करायचे आहेत. मग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत, ज्याच्यामध्ये प्रिपरेशन प्रिन्सिपल म्हणजे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काहीतरी बेसिक
प्रिपरेशन करायला पाहिजे. कशा पद्धतीनं ते प्रिपरेशन करायचं त्याचे प्रिन्सिपल्स बघूया. फर्स्टली अंडरस्टँड दी प्रॉब्लेम फॉर विच द सिस्टीम इज डिझाईन्ड. म्हणजे आपण सिस्टीम का डिझाईन करत आहोत त्याचा प्रॉब्लेम आपण समजून घ्यायचा आहे. सेकंड आहे नो द बेसिक डिझाईन प्रिन्सिपल्स अँड कन्सेप्ट. म्हणजे आपल्याला बेसिक डिझाईन कशा कशा करायचे असतात त्याचे बेसिक नॉलेज आपल्याला माहीत असलं पाहिजे. चूज अप्रोप्रिएट प्रोग्रॅमिंग लँग्वेज फॉर कोडिंग. मग आपण कन्स्ट्रक्शन करताना आपण जी कोणती लँग्वेज यूज करणार आहे त्या लँग्वेजचं नॉलेजसुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सिलेक्ट सच अ प्रोग्रॅमिंग एन्व्हायरमेंट विच इज अ कन्व्हिनियंट टू वर्क. म्हणजे अशी लँग्वेज सिलेक्ट करा जी तुम्हाला जमेल. नाहीतर तुम्हाला आता VB येते पण अजून तुम्हाला C# येत नाही किंवा PHP येत नाही तर तुम्ही ती अजून सिलेक्ट करू नका. जोपर्यंत तुम्हाला लँग्वेज परफेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही ती कोडिंगसाठी सिलेक्ट करू नका. प्रिपेअर द सेट ऑफ युनिट टेस्ट फॉर दी इच कॉम्पोनंट ऑफ दी कोड. म्हणजेच काय आपण लहान लहानसे मॉडेल्स डिझाईन करायचे 1 by 1 आणि तेवढेच कॉम्पोनंट्स तयार करायचे, कन्स्ट्रक्ट करायचे आणि 1 by 1 तेवढेच एक्झिक्यूट करायचे आहेत. त्यानंतर प्रिपरेशन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याचं कोडिंग करायचं आहे. मग कोडिंग करण्यासाठी वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत. फर्स्ट आहे ॲडॉप्ट स्ट्रक्चर्ड ऑर मॉड्युलर प्रोग्रॅमिंग ॲप्रोच फॉर दी अल्गोरिदम. म्हणजे आपण कोडिंग करणार त्याचा अल्गोरिदम आपण तयार करता आला पाहिजे. चूज दी अप्रोप्रिएट डेटा स्ट्रक्चर. आपल्याला त्याच्यासाठी वेगवेगळे डेटा स्ट्रक्चर्स अप्लाय करायचे आहेत. बाय अंडरस्टँडिंग द सिस्टीम आर्किटेक्चर क्रिएट अप्रोप्रिएट इंटरफेस. आर्किटेक्चर समजल्यानंतर आपण त्याचा इंटरफेस क्रिएट करायचा आहे युजर आणि युजर आणि डेव्हलपरमधील. नेक्स्ट आहे कीप कंडिशनल लॉजिक व्हेरी सिम्पल. म्हणजे जे काही आपण लॉजिक वापरणार आहे ते सोपं असलं पाहिजे. नेक्स्ट आहे क्रिएट दी नेस्टेड लूप इन सच अ वे दॅट कॅन बी टेस्टेड इझिली. म्हणजे आपण जे काही मॉडेल्स डिझाईन करणार आहोत ते इझिली टेस्टसुद्धा करता आले पाहिजेत. गिव्ह मिनिंगफुल व्हेरिएबल नेम्स. म्हणजे जे काही प्रोग्रॅमिंगमध्ये आपण व्हेरिएबल वगैरे डिक्लेअर करणार आहेत किंवा वेगवेगळे फंक्शन्स ॲड करणार असतील तर त्याचे नेम आपल्याला मिनिंगफुल असले पाहिजे. म्हणजे त्या नेमवरून सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण आता काय केलेलं आहे कोडिंगमध्ये. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे मेक दी कोड डॉक्युमेंटेड बाय ॲडिंग ॲप्रोप्रिएट कमेंट स्टेटमेंट विदिन इट. म्हणजे कोडिंग ॲप्रोप्रिएट असलं पाहिजे. म्हणजे कमेंट वगैरे आपण ॲड करायचे आहेत. म्हणजे इथं आपण एक मॉडेल डिझाईन केले ह्या मॉडेलमध्ये त्याला कमेंट पास करायच्या की इथं आपलं कोणतं फंक्शन क्रिएट झालं किंवा ह्यामध्ये आपण ॲडिशन केलं की सबस्ट्रॅक्शन केलं असे कमेंट्स पास करायचे आहेत. त्यानंतर लास्ट प्रिन्सिपल आहे मेक द यूज ऑफ आयडेंटिशन अँड ब्लँक लाईन्स इन बिटवीन द कोड सो दॅट अप्रोप्रिएट व्हिज्युअल लेआउट ऑफ द कोड कॅन बी क्रिएटेड. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला एक असा कोड तयार करायचा जेणेकरून त्या कोडवरून काय करायचं आपल्याला लाईन्स इन बिटवीन कोड सो ॲप्रोप्रिएट व्हिज्युअल लेआउट ऑफ दी कोड कॅन बी क्रिएट. म्हणजे व्हिज्युअली आपण त्याचा ॲटोमॅटिकली कोड क्रिएट होतो अशी आपण लँग्वेज वगैरे यूज करायची आहे किंवा सुटेबल आपण त्या पद्धतीने यूज करायचं आहे. त्यानंतर प्रिपरेशन झालं, त्यानंतर कोडिंग झालं, त्यानंतर काय करायचं आहे व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशन म्हणजेच काय करायचं तो प्रोग्राम कोडिंग झाले तर त्याच्यावरती वेगवेगळे रूल्स अप्लाय करायचे. म्हणजे जिथं आपण नेम इन्सर्ट केलं आहे तिथं नंबर्स इन्सर्ट करून बघायचे. मग नंबर जर घेतला असेल तर आपलं कोडिंगमध्ये व्हॅलिडेशन इम्पॉर्टंट आहे. कारण जिथं नेम म्हटलेलं आहे तिथं नेहमी लेटर्सच आले पाहिजेत, नंबर्स नको. तर त्याला म्हणायचं व्हॅलिडेशन. त्यामध्ये फर्स्ट आहे रिव्ह्यू दी कोड थ्रूली. म्हणजे तो कोड काय करा चेक करा. त्यानंतर सेकंड करा परफॉर्म दी युनिट टेस्ट अँड करेक्ट दी एरर्स. म्हणजे वेगवेगळे युनिट टेस्ट म्हणजेच काय स्मॉल मॉडेलवरती सिम्पल आपण टेस्ट अप्लाय करायचे आणि एरर येतात का नाही ते चेक करायचे आहेत. त्यानंतर रिफॅक्टर दी कोड. म्हणजे तुम्हाला रिफॅक्टर वगैरे करायचं असेल अगेन तो रिचेंज करायचा असेल तर तुम्ही तोही चेंज करू शकता. अशा पद्धतीने व्हॅलिडेशन प्रिन्सिपलसुद्धा अप्लाय करायचे आहेत. तर बाळांनो आज आपण आजच्या लेक्चरमध्ये प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचे त्याचे प्रिन्सिपल्स बघितलेले आहेत. त्यानंतर मॉडेलिंग प्रॅक्टिसेस बघितलेले आहेत. त्यानंतर कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस बघितलेले आहेत. ह्याच्यावरती बाळांनो क्वेश्चन विचारतात की एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस इन डिटेल किंवा एक्सप्लेन प्लॅनिंग प्रॅक्टिसेस किंवा एक्सप्लेन मॉडेल प्रॅक्टिसेस. मॉडेलमध्ये ॲनालिसिस मॉडेल किंवा डिझाईन मॉडेल असे किंवा दोन्ही एकत्र एक्सप्लेन करा. 4 मार्काला क्वेश्चन असे सुद्धा विचारतात. तर बाळांनो ह्याच्यावरती दिलेले असाइनमेंट्स आहेत ते सॉल्व करा आणि आपण आता इथं थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण आता इथंपर्यंत आपण डिझाईन टेस्टिंग केलेलं आहे. टेस्टिंगसुद्धा आपला इथं कंप्लीट झालेलं आहे. मग आता तो डिप्लॉय कसा करायचा, पुढे डिप्लॉय कसा करायचा तर त्याचेसुद्धा वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत किंवा रिक्वायरमेंट गॅदरिंग कशी करायची आपण हे 1 by 1 पुढील पॉईंट शिकणार आहोत. तर आता आपण आजचे लेक्चर इथं स्टॉप करूया. थँक्यू.